नमस्कार मित्रांनो, देवाचा गड देवगड या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा देवगड आनंदवाडी ह्या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आज 21 तारीख आहे, 21 जुलै। आजच्या दिवशी आनंदवाडी गावचा हरिनाम सप्ताहाला सुरुवात होणार आहे आणि आता पहाटेचे 4:30 वाजलेले आहेत। 5 वाजता अभिषेक चालू होईल, त्यानंतर 7 वाजेपर्यंत घट वगैरे बसवण्यात येईल आणि 10 वाजता मित्रांनो बरोबर हरिनाम सप्ताहाला सुरुवात होईल आणि त्यानंतर वेगळ्या पारे असणार या ठिकाणचे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मित्रांनो 10 वाजता हरिनाम सप्ताहाची सांगता होईल। त्यानंतर 10:30-11 वाजता परत गोकुळ दहिकाला म्हणतो तो हंडी फोडण्याचा कार्यक्रम तो असणार आहे आणि हंडी फोडायच्या आधी मित्रांनो तुम्हाला 10 अवतार पाहायला भेटेल, श्रीकृष्णाचे 10 अवतार, आणि त्यानंतर हंडी फोडली जाईल आणि तोही व्हिडिओ आपला सेकंड पार्टमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल। आणि ह्या ठिकाणी मित्रांनो महाप्रसाद म्हणून करंजी असते, प्रत्येक घराघरातून करंजी देवळामध्ये आणली जाते आणि ती प्रसाद म्हणून दिली जाते आणि कोणाच्या पण घरी गेलं तरी प्रसाद म्हणून तुम्हाला करंजी दिली जाते आणि प्रत्येकाच्या हरिनामाचा बोल असेल, जय हरी विठ्ठल, बोला विठ्ठल, पहा विठ्ठल। आणि आजचा कार्यक्रम कसा होईल तो नक्की कॉमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडला नक्की एक लाईक करा। सर्वांच्याच मुखामध्ये हेच असणार। चला तर मित्रांनो, अभिषेकला सुरुवात झाली नाही। पहाटे 5 वाजता अभिषेक करायला घेतात आणि सर्वप्रथम पाणी विठू माऊलीच्या अंगावर ओततात, त्यानंतर बघू शकता मध लावतात पूर्णपणे अंगाला विठू माऊलीच्या, त्यानंतर अभिषेक चालू होतो। सर्व भक्त मंडळी असतात ते सर्व अभिषेकचा लाभ घेतात आणि बघू शकता तुम्ही कशा प्रकारे मध हा लावला जातो आणि त्यानंतर मित्रांनो जे दुधाचा अभिषेक करतो, दूध आणि दहीचा मित्रांनो आता अभिषेक आहे तो सुरुवात झालेला आहे। सर्वप्रथम पाण्याने अभिषेक केला जाईल विठू माऊलीला, त्यानंतर परत दुधाचा अभिषेक असेल, म्हणजे असं 5 वेळा होणार। बघा तुम्ही कशा प्रकारे अभिषेक केला जातो तो तुम्हाला पाहायला भेटत आहे। एकदा दूध, एकदा पाणी असा अभिषेक केला जातो। असं 5 वेळा करणार आणि सर्व ग्रामस्थांना नंतर अभिषेकचा मान दिला जातो, पुढे तुम्हाला पाहायला भेटेल। मित्रांनो असा 5 वेळा अभिषेक केला जातो विठू माऊलीवर। विठू माऊलीचा आज सोहळा आहे, त्यानिमित्त हरिनाम सप्ताहाचा सोहळा आज असल्यामुळे आज पूर्णपणे अभिषेक करण्याचा आनंदवाडी ग्रामस्थ मंडळांना सर्वांना आज अभिषेक करण्याचा मान भेटत आहे। बघू शकता सर्व ग्रामस्थ पहाटेपासून अभिषेक करत आहेत। तर मित्रांनो सर्व भाविक भक्त आणि आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ आणि आनंदवाडीचे भाविक भक्त आणि ज्या वेळी हा हरिनाम सप्ताह असतो त्यावेळी पहाटे 5 वाजता मित्रांनो
अभिषेक केला जातो, तो जल अभिषेक आणि दुधाचा अभिषेक असतो. आणि त्यामध्ये सर्व ग्रामस्थ भाविक भक्त, मुंबईवरून आलेले सर्व ग्रामस्थ मंडळी ह्या सोहळ्याला उपस्थित राहून हरिनामाचा सोहळा मोठ्या उत्साहाने पार पाडतात. त्यामध्ये आता तुम्ही पाहत असाल की सर्व ग्रामस्थ आता अभिषेक करायला सुरुवात झालेली आहे. ग्रामस्थांनी अभिषेक करायला सुरुवात केलेली आहे, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, आता ग्रामस्थांचे तीर्थस्नान घालण्यासाठी म्हणजे अभिषेक करण्यासाठी आता सर्व ग्रामस्थ आता एकत्र झालेले आहेत आणि विठू माऊलीला अभिषेक घालतात. अभिषेकासाठी लाईन लावलेली आहे आणि प्रत्येकाला अभिषेकचा मान भेटतो आहे. एकदा अभिषेक ह्याला विठ्ठलाला आणि दुसरा रखुमाईला म्हणजे विठू माऊलीला. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी बघू शकता मी विठू माऊलीला अभिषेक घालण्यासाठी प्रत्येकाला मान दिलेला आहे. लहान असो किंवा मोठा असो किंवा वयस्कर, प्रत्येकाला मान असतो. तोही सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत. 6 नंतर मित्रांनो अभिषेक थांबवतात आणि पुन्हा पाण्याने स्वच्छ करतात. आणि मग त्यानंतर मित्रांनो जे वस्त्र असतात, दरवर्षी वेगळ्या प्रकारचे वस्त्र असतात ठरलेले, ते घालतात. त्यानंतर वस्त्र परिधान केल्यानंतर विठू माऊलीला अलंकार चढवले जातात म्हणजे दागिने. आणि त्यानंतर 9 वाजता मित्रांनो अभिषेक होतो, जे घट बसतो. तर मित्रांनो, प्रत्येकाला आता मान दिला जातो आहे. आता थोडी कमी होत चालली आहे गर्दी. जे पहाटे येतात, काही लेट येतात, त्यांना शेवट अभिषेक करायला भेटतो. आणि ज्यांना लवकर येतात त्यांना वेळेवर अभिषेक करायला भेटतो विठू माऊलीच्या मूर्तीवर. भगवान की चला चला
तर मित्रांनो आता शेवटचा अभिषेक झाला पूर्ण 6 वाजता. आता मित्रांनो जलाभिषेक केला जाणार आणि संपूर्ण मूर्ती परत धुवून घेतली जाणार स्वच्छ आणि परत कपड्याने साफ करणार आणि मग वस्त्र परिधान केले जाणार. ते तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. कंटिन्यू बघा मित्रांनो. तर मित्रांनो आता वस्त्र परिधान करायला सुरुवात केली आहे आणि पूर्ण होत आले आहेत वस्त्र. आणि यानंतर मित्रांनो जे दागिने असतात ते विठू माऊलीच्या घातले जाणार. विठू माऊलीला अंगावर जसे दागिने आहेत तसे त्याप्रमाणे लावले जातात. आणि त्यानंतर शेवटला पहा तुम्हीच त्या बाबांनी लावलं ते माहिती नाही.
तर मित्रांनो आजचं दर्शन घेतो मी आनंदवाडीच्या राजाचं आणि आजचं दर्शन कसं वाटलं नक्की कॉमेंट करून सांगा.
बोलाव विठ्ठल पहा विठ्ठल रामकृष्ण हरी जय हरी माऊली. तर मित्रांनो, याच जयघोषामध्ये आज आनंदवाडी पूर्णपणे दंगून गेलेली आहे. त्यामुळे आजचा हा सण त्यांचा म्हणजे 1.5 दिवसाचा सण म्हणजे कार्यक्रम असतो, हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करतात. आणि हा व्हिडिओ कसा आला नक्की कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये.